नमस्कार. आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे ह्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे ज्यांच्या अवतीभोवती सध्या तरी महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय. कारण हे एक सकाळी लाईन देतात आणि त्यानंतर सगळे राजकीय पक्ष त्या लाईनला किंवा त्या बातमीला उत्तर देताना आपण पाहतो. यातनं तुम्हाला कळालं असेल माझ्यासोबत कोण आहेत, तर शिवसेनेचे नेते, राज्यसभाचे खासदार संजय राऊतजी. राऊतसाहेब हे आलेलं आहे. मी ह्याच्यासोबतच सुरुवात करतो काही राजकीय, कारण संजय राऊत आहेत आणि राजकीय प्रश्न नसतील तेही एवढा सगळा तिढा कायम असताना, तर मी सुरुवात करतो. तुम्ही वडापावही घेऊ शकता. माझा प्रश्न तुम्हाला असा असेल की मोजके 2-3 दिवस राहिलेले आहेत नॉमिनेशन भरण्यासाठी, अर्जासाठी. अजूनही तिढा कायम आहे. तुमचे 65 उमेदवारांची तुम्ही यादी दिली, त्यानंतर नाराजी झाली की ह्या जागा आमच्या आहेत इथं. असं काही नाही. तिन्ही पक्षांनी व्यवस्थित सतत महिनाभर चर्चा करून, बसून, बैठका घेऊन 12-12 तास, 15-15 तास बैठका चालायच्या, आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी. आणि त्यानंतर ही यादी अंतिम याच्यामध्ये आली. आता साधारण 90-95च्या रेंजमध्ये सगळे आहेत. आणि यात एखाद दुसऱ्या जागेवर शेवटपर्यंत मतभेद होतात. यंदा तुमच्याकडे जास्त भांडण आहे. तुम्ही आता परांडाचा विषय आलेला आहे, तुम्ही पण उमेदवार दिला, त्यांनी पण दिला, म्हणजे एका पेजवरती नाही आहात तुम्ही. परांडा हा तसा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. आमच्या तिकडे आमदार निवडून आलेले आहेत, ते सोडून गेले. त्याच्या आधीसुद्धा आम्ही ती जागा जिंकलेली आहे. आमचे ज्ञानेश्वर पाटील नावाचे आमदार तिथे 2 वेळा जिंकलेले आहेत. म्हणजे तो शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे. तिथे काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आताच्या जे आमदार आहेत मोठे म्हणून ते जिंकले आहेत 1-2 वेळा. त्यांची इच्छा आहे की तो मतदारसंघ आम्हाला मिळावा. आम्ही म्हटलं ठीक आहे, आपण त्याच्यावर चर्चा, आता 29 तारखेपर्यंत चर्चा होऊ शकते ना. पण उमेदवार घोषित करणं 4 नोव्हेंबरपर्यंत ही चर्चा होऊ शकते. नाही, पण उमेदवार घोषित करणं. तुम्ही म्हणता एका पेजवरती आहोत, 12 तास बसतो आम्ही अर्ज भरा असं म्हणतो आणि नंतर आम्ही माघार घेऊ. कोण माघार घेईल मग तिकडे? पाहू ना. परांडा हा काय महाराष्ट्रातला गंभीर विषय नाही आहे ना. एका परांडावरती राज्याचं राजकारण नाही ना. कशा करता 288 मतदारसंघावर मी बोलतो, तेव्हा परांडासारखे अनेक विषय महाराष्ट्रात असू शकतात काही ठिकाणी. पण या चर्चेच्या विषयाच्या माध्यमातूनच प्रश्न असा आहे की काल एक बातमी आली, राहुल गांधी नाराज आहेत. अजिबात नाही. राहुल गांधींना मी कधीही अशा प्रकरणात नाराज होताना पाहिलं नाही. ते राष्ट्रीय प्रश्नांवरती चिडतात, नाराज होतात अनेक प्रकरणात. पण हे जागा वाटपासंदर्भात ते नाराज झाले किंवा अजून काय, मी त्यांना फार ओळखतो जवळून, मला माहिती आहेत ते अजिबात नाराज झालेले नाहीत. आणि ते नाराज होणारा तो मनुष्य नाही, तो कायम सकारात्मक विचार करणारा मनुष्य आहे. पण राऊतसाहेब, तसं तुम्ही जे बोलताय थोडं कॅज्युअली बोलताय की सगळं ठीक आहे, पण तसं दिसत नाही आहे. तुम्ही यादी जाहीर करता, तिथे 4 नावं येतात, 4 जागा अदलाबदल करा असं म्हणतात. तुम्ही म्हणताय आमची यादी एडिट करावी लागेल. आता हे तर खूप गंभीर आहे ना. एवढं नाव, उमेदवाराचं नाव, त्या उमेदवारावर काय होणार? काही होत नाही. आम्ही लोक आमच्या ऐकण्यातले आहेत ना. नाही, मान्य आहे, पण एवढा मोठा पक्ष, त्या पक्षाकडनं एक यादी, अधिकृत यादी येते, त्यात नावं चुकीची आली, एडिट करावं लागेल. म्हणजे बघा, आता मला गंमत सांगतो. आता परवाच्या यादीमध्ये कोरेगाव मतदारसंघ आम्ही जाहीर केला नाही, तो आमच्याकडेच होता. आम्ही लढावा असं ठरलं. काल असं ठरलं की कोरेगाव राष्ट्रवादी काँग्रेसनं लढावा आणि त्या बदल्यात सातारा मतदारसंघ आम्ही लढावा. अदलाबदल केली. बरोबर आहे. ह्याला एडिट करणं म्हणतात, लक्षात घ्या. ते एडिट म्हणताय तुम्ही? तसं मी म्हणतो एडिट. याचं कारण असं आहे की कोरेगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडे शशिकांत शिंदे नावाचा एक मजबूत उमेदवार आहे, जो ती जागा जिंकू शकेल. कळलं? ठीक आहे, शशिकांत शिंदे लढणार असतील तर आमची तयारी आहे. मग आम्ही काय करू? साताऱ्यात आम्हाला कोणती जागा आम्ही लढू शकतो? मग त्यांच्याकडली सातारा मतदारसंघ जो आहे तो आमच्याकडे आला. मी म्हणतो ह्याला एडिट करणं म्हणजे थोडे बदल करणं, काही वर खाली करणं, याला एडिट करणं म्हणतात. मी संपादक असल्यामुळे माझा तो शब्द जो आहे, एडिट केलं पाहिजे, डिलीट केलं पाहिजे एखादी गोष्ट. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, एडिट करणं, डिलीट करणं आपल्या क्षेत्रामध्ये हा सब एडिटर आपण ज्याला म्हणतो, हा परवलीचा शब्द आहे. राऊतसाहेब, तुम्ही म्हणताय की तुम्ही तिघं एकत्र आहात, पण एकंदरीत चित्र, जे भांडणं, जे वाद, आता नाना पटोले अध्यक्ष आहेत. नाना पटोलेंची मुलाखत घेतली, ते म्हणाले माझे
राज्यामध्ये दोनच मित्र आहेत, एक देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत. आता देवेंद्र फडणवीस तर त्यांचे धूरविरोधी आहेत, विरोधक आहेत, म्हणजेच तुम्हालाही ते विरोधक म्हणतात. बघा, देवेंद्र फडणवीस यांना मी त्या पद्धतीने विरोधक मानत नाही. राजकीय विरोधक कधी काळी काँग्रेस होती आमची, शरद पवार साहेबांच्या पक्षाबरोबर आमचे मतभेद तेव्हा होते. देवेंद्र फडणवीस आमचे राजकीय विरोधक जरूर आहेत, याचा अर्थ ते दुश्मन नाही आहेत. दुश्मन नाही आहेत, राजकीय आमचे विरोधक आहेत. ते आम्ही व्यक्तिगत कधीच घेत नाही. उद्धव साहेब बोलले तू तर राहशील किंवा मी तरी राहीन, बरोबर आहे, राजकारणातली गोष्ट आहे ना तर ती. दुश्मनीच आहे ना. हो, पण राजकारणामध्ये तू राहशील किंवा मी राहशील, तुम्ही समजून घ्या. राजकारण एकतर तू राहशील किंवा मी राहील, मी म्हणतो ना. राजकारणातला तुम्ही जो विषय आहे तो तुम्ही फार व्यक्तिगत पातळीवर नेताय. माननीय उद्धव ठाकरे असं म्हणाले, एकतर तू राहशील किंवा मी राहीन. म्हणजे आम्ही राजकारणात तुला नेस्तनाबूत करू आणि तुमच्या छाताडावर पाय रोवून आम्ही सत्तेवर येऊ. तुम्ही खूप सॉफ्ट स्टँड घेताय, ह्याचं काहीतरी वेगळे इंडिकेशन घ्यायचे का? सॉफ्ट स्टँड नाही आहे. की आम्ही दुश्मन नाही, फडणवीसांचे राजकीय शत्रू असतील, राजकीय शत्रू आहेत ना, काय नसावं. पण व्यक्तिगत सगळं. ज्या लोकांनी आमचा पक्ष फोडला, आमचं चिन्ह चोरलं, पक्ष चोरून लफंग्यांच्या हातात दिला, ते आमचे राजकीय शत्रूच आहेत ना. ते प्रत्यक्ष समोर येऊन लढू शकत नाहीत, शिवसेनेला खतम करू शकत नाहीत. ते अशा प्रकारे न्यायालयाचा वापर करून, त्यानंतर संविधानिक जे पदावर लोक बसलेत निवडणूक आयोगासारखे, त्यांचा वापर करून त्यांनी आम्हाला खतम करण्याचा प्रयत्न चालवला. पण व्यक्तिगत मैत्री आहे किंवा शत्रू नाही आहे म्हणताय तुम्ही, ह्याला आम्ही कसं पाहायचं? देवेंद्र फडणवीस यांच्यावर मी कधी चहासुद्धा प्यायलो नाही. मी फार कडवट आणि कर्मठ माणूस आहे. मान्य आहे ना. मी भारतीय जनता पक्षाबरोबर युती असताना सुद्धा, मला सांगा, मी त्यांच्यावर कधी फार वावरलो आहे, मला त्यांच्याबरोबर कधी मी दिसलो. माझी भूमिका ही बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरीनं कायम राहिली. नाही, माझं आयुष्य त्यांच्याबरोबर गेलं आहे, त्यांचा काहीतरी प्रभाव आणि पगडा माझ्यावरती असणारच नाही. आतापर्यंत सगळी टीका, सगळा रोष हा देवेंद्र फडणवीसांकडे असायचा. तुम्ही आता असं म्हणताय की आमचे ते व्यक्तिगत दुश्मन नाहीये. तर व्यक्तिगत दुश्मन नसले तर भविष्यामध्ये काही होऊ शकतं का? याचं इंडिकेशन घ्यायचं का? की आता इस्रायलचे प्रधानमंत्री नेतन्याहू आहेत, त्यांचं माझं काही व्यक्तिगत दुश्मनी आहे का? साहेब, तुम्ही खूप डायव्हर्ट करता आणि तो कॅनव्हस मोठा केला. मला थेट प्रश्न आहे तुम्हाला. त्यांनी ज्या पद्धतीनं गाझापट्टीवरती निर्गुण हत्या चालवल्या आहेत, त्यांच्याशी अशा प्रकारे वैचारिक वैर घ्यावंच लागेल. नाही, व्यक्तिगत मला थेट प्रश्न असा की देवेंद्र फडणवीस सोबत त्यांच्यासोबत व्यक्तिगत दुश्मनी नाही, म्हणून मला म्हणणं आहे. आपण राजकारणात महाराष्ट्राचे आहोत, महाराष्ट्राला एक संस्कृती आहे, बरं का. व्यक्तिगत दुश्मनी कशाला म्हणतात? ज्या पद्धतीनं बाबा सिद्दीकींचा मर्डर झाला, ज्या पद्धतीनं राजकीय हत्या होतात, ती व्यक्तिगत दुश्मनी. आणि राजकीय शत्रुत्वाचा जो भाग असतो तो आम्ही लोकशाही मार्गानं तुमचा पराभव करू, तुम्हाला एक्सपोज करू, आम्ही तुम्हाला त्या पद्धतीनं राजकारणातून हद्दपार करू, याला राजकीय शत्रुत्व. पण ही शत्रुता दूर होऊ शकते का? माझं म्हणणं की आता तुम्ही स्वतः म्हणाल खिचडी होते, उद्या असे समीकरणं असतील की भाजप आणि शिवसेना दोघांना एकत्र यावं लागलं, त्याचे दार नंबर्स नाही आले तर? आम्ही असं म्हणतो, शुभ बोल रे नाऱ्या, बरं का. आम्ही नेहमी चांगल्याचा विचार करतो, चांगल्याची अपेक्षा करतो. आम्हाला असं वाटतं की आम्ही काल या लोकांबरोबर जावं. 2.5 वर्ष आम्ही मुख्यमंत्रीपद मागितलं, ते आम्हाला त्यांनी दिलं नाही, बरोबर आहे. आणि त्याच पक्षानं आमच्यातल्या एका बेईमान माणसाला तेवढाच कालासाठी मुख्यमंत्रीपद दिलं ना. म्हणजे तुम्ही पापी आहात, तुमच्या मनात पाप आहे, तुम्हाला शिवसेना फोडायचीच होती या मार्गाने. तुम्हाला 2.5 वर्ष आम्हाला द्यायचं नव्हतं, 1 वर्ष द्यायचं नव्हतं. म्हणजे महाभारतामध्ये कौरवाने सांगितले की सुईच्या आग्रा एवढी सुद्धा आम्ही तुम्हाला जमीन देणार नाही, म्हणून महायुद्ध झालं, महाभारत घडलं, पांडव जिंकले, शेवटी सोडून द्या. त्याच पद्धतीनं 2.5 वर्ष काय 2.5 महिने मुख्यमंत्रीपद देणार नाही असे सांगणारे भाजपचे लोक, अमित शहा, नरेंद्र मोदी, फडणवीस, त्यांनी आमच्यातल्या एका गद्दाराला फोडून 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं ना. ते जर सरळ मार्गाने शिवसेनेला मिळालं असतं तर आता त्यांचा मुख्यमंत्री असता. 5 वर्ष भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाशिवाय आहे. त्यांना आता 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद त्यांचं सुरू झालं असताना संपला असतो. पण आता इथं देखील कुठे मुख्यमंत्रीपद? आता तुम्ही पहिल्या दिवसापासून आग्रह धरता लोकसभेनंतर की मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करावा. उद्धव ठाकरेंचं नाव तुम्ही पुढे केलं, दिल्लीत गेलात तर दिल्लीत गेल्यावर
झालं की आपण निवडणुकीनंतर ठरवू. असं काही ठरलं नाही. मग काय ठरलंय? बरं का, ते काय ठरलं ते आम्हाला माहिती आहे. काय ठरलंय सांगू जसं शकाल अमित आम्हाला? शहाबरोबर काय ठरलं आतमध्ये आम्हाला माहिती आहे, तसं आमच्यात काय ठरलंय आम्ही बाहेर कशाला सांगू, आम्हाला माहिती आहे आपापसात काय ठरलंय ते. म्हणजे मुख्यमंत्री पुन्हा उद्धव ठाकरे होणार? मी असं म्हणतो की आम्हाला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार आहे ते. काय इंडिकेशन तरी द्या. कोण कशाला होणार? द्यायचं शिवसेनेचा indication? मुख्यमंत्री होईल? बघा, महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल आणि महाराष्ट्राला हवा असलेला चेहराच मुख्यमंत्री पदावर बसेल. कोण आहे तो चेहरा? नाव 3-4 नावं सांगा. तुम्ही सांगा ना. उद्धव ठाकरे, मला थेट प्रश्न, उद्धव ठाकरे होतील का? आमची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरेंनीच व्हायला पाहिजे. त्यात चुकीचं काय आहे? चुकीचं नाही, पण पण आम्ही मित्र असं- पक्ष मान्य आहे का त्यांना? बघा, मित्र पक्ष हे शेवटी मित्र कशा करताय? हां. मी मित्र शब्दाला किंमत देतो. उद्धवजींनी ते थेट आव्हान दिलं आहे, तुम्ही तुमच्यातलं नाव जाहीर करा. या राज्याला नेतृत्व भविष्यात कोण करणार आहे हे जर जाहीर झालं तर लोकांच्या अपेक्षा वाढतात आणि त्यानुसार मतदानाची टक्केवारी वाढते आपल्या बाजूनं. चेहरा पाहिजे राज्याला. महायुतीनं तरी कुठे चेहरा जाहीर केलाय मला सांगा. महायुती सोडा साहेब, महाविकास आघाडी तुमच्याकडे, मी तुमचा जर राहुल गांधींचं नाव जाहीर झालं असतं प्रधानमंत्री पदासाठी तर किमान 50 जागावर फरक पडला असता. आणखी वाढले असते. नक्कीच. पण ते केलं नाही. मग इथेही काँग्रेस करत नाही असं वाटतंय असं तुम्हाला? आहे की शेवटी काँग्रेस करत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस करत नाही, त्यांचा प्रश्न आहे. मी महाराष्ट्राच्या हिताचं बोलतोय आणि महाराष्ट्रासाठी बोलतोय. हितासाठी कोण? उद्धव ठाकरे. ही लोकभावना आहे ना, ही लोकांची भावना आहे. 2.5 वर्ष त्याने ज्या पद्धतीनं कारभार केला एक कुटुंब प्रमुख म्हणून या राज्य संकट काळामध्ये. आता हे जे आहेत तुमचे लोक, हे फुटीर, ते काही बोलतील. त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, तुम्ही काय केलं 2.5 वर्ष खोके आणि पैशाशिवाय. हे राज्य संकटात असताना, करोनासारख्या भयंकर अशा दुर्धर संकटात असताना त्याने जे नेतृत्व केलं, त्याने आपले जे प्राण वाचवले, त्यांनी महाराष्ट्रात अराजक आणि हाहाकार उडू दिला नाही, हे फार मोठं श्रेय आहे. ही लोकभावना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मान्य होईल आहे? हे मी कशाला सांगू? बोलताय तुम्ही म्हणून मी बोलतोय, मी माझं मत मांडतोय, मी माझं मत व्यक्त करतोय. म्हणजे माझ्या मतावरती कोण काय मत व्यक्त करणार याच्याशी मला काही पडलेलं नाही. मित्रांना सोबत घेऊन करावं लागेल ना ते मत, त्यांना पटलं बघू ना आम्ही ते. तुम्ही अजिबात चिंता करू नका. माझा हा त्याच्यात प्रश्न असा आहे की समजा तुमचा नाही, एक मित्र पक्ष म्हणून समजा त्यांच्या जागा जास्त आल्या तर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये कोणता चेहरा तुमच्या मनाचा आहे किंवा उद्धव ठाकरेंच्या मनात आहे की जो लोकांना अपीस करू शकतो, हे आता लोकांना मी मान्य होऊ शकतो? नाही, कशात त्याच्यावर आम्ही आता चर्चा का करावी? नाही, नाना पटोले तर खूप तयारीनं फिरत होते की मी मुख्यमंत्री, हो काँग्रेसचा द्या मुख्यमंत्री. ना. त्यांचं हायकमांडने त्यांचं नाव जाहीर करावं, आम्ही स्वागत करू. मी पहिला हार घेऊन जाईन. त्यांना तर तुम्ही लांबच केलं. ते म्हणाले ना, माझं देवेंद्र आणि संजय राऊत हेच माझे 2 मित्र आहेत. म्हणजे तो टोमणा होता तुम्हाला. नाना पटोले माझे जवळचे मित्र आहेत. मी परत सांगतो तुम्हाला. पण ते नाराज आहेत, तुम्ही पण त्यांच्यावर कशाला नाराज आत्ताच आहात. बोललो मी त्यांच्याशी इथे येण्यापूर्वी. पण तुमच्या भेटीगाठींची खूप चर्चा आहे सर, गॉसिपच म्हणू आपण त्याला, की तुम्ही कोणाला भेटलात, उद्धव साहेब देवेंद्रांना भेटले, कोणाला भेटलो मी? हं? कोणाला देवेंद्रजींना भेटले उद्धव साहेब, अशी सगळी चर्चा आहे. काय भेटीगाठी सुरू आहेत का? कारण राजकारणात सगळे दरवाजे उघडे ठेवावे बघा, लागतात. याला काय अर्थ नाही या चर्चांना. हं? या चर्चांना काही अर्थ नाही. या चर्चा तुम्हीच थांबवायला पाहिजेत. त्यातच या राज्याचं हित आहे. हं. या चर्चा ज्या कोणी सुरू केल्या असतील त्यांचे वेगळे इंटरेस्ट असू शकतात. हं. पण लोक विश्वास ठेवणार नाहीत. मी अमित शहाना भेटलो. मी कशाला भेटू अमित शहाना? हं. मी कशाला भेटू? हं. हं. जे महाराष्ट्राच्या हिताच्या आड येत आहेत, हं. जे मुंबईसह महाराष्ट्र खतम करण्याचा प्रयत्न करतात. मी एक महाराष्ट्रप्रेमी आहे. हं. त्यांना मी का भेटू जाऊन? राजकारण सोडून द्या हो. मुंबईचा प्रश्न आहे साहेब. आदित्य ठाकरे वरळीत उभं राहिलं तर सगळे ऍक्टिव्ह झालेले आहेत. मिलिंद देवराचं नाव आलं, शायना यांचेचं नाव येतंय, त्या लहान संदीप मुलाला, देशपांडे. त्या तरुण मुलाला घाबरतात ना सगळे. भीती आहे त्या तरुण मुलाची राजकारणातल्या. मुळात तो ठाकरे आहे, तरुण आहे, तडफदार आहे, झुंजार आहे, संघर्ष करतोय. या वयात तो त्याच्यावरती खूप जबाबदाऱ्या आलेल्या आहेत आणि तो पेलवतोय. आणि त्याच्यामुळे शत्रू वाढलेले आहेत. हे जे दुश्मन आहेत सगळे आमचे राजकीय शत्रू जे आहेत, जे पक्षातून फुटून गेले. बघा, त्यांच्यासमोर उभा असलेला प्रत्येक माणूस हा पक्षातून फुटून गेलेला. बाडगा असतो ना, बाडगा, बाळासाहेब म्हणायचे आमचे. बाडगा हा जरा जोरात बांग देतो की मी किती कडवट आहे दाखवण्यासाठी. पण नामर्द असतो ना, तो जास्त कांदे खातो हां आणि छाती फुगवून दाखवतो. तसे हे लोक आहेत. आजच आता आशिष शेलार म्हणाले की मी मुख्यमंत्रीतून उपमुख्यमंत्री राहणार आहे
आणि त्यांना विनंती करणार की उमेदवार देऊ नका. सदा बघा, सरवणकरला शेवटी- तुम्ही उमेदवार दिला. माझा प्रश्न साहेब बघा, असा आहे, मनसेसाठी भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं लॉबिंग करते आहे, तुम्ही एक समजून घ्या की मनसे या पक्षासाठी लॉबिंग कोण करत आहे, तर भारतीय जनता पक्ष करतो ज्या. आणि हा आजचा भाजपा कोणाचा आहे, हा मोदी आणि शहांचा आहे. जे मोदी शहा महाराष्ट्राच्या वायटावर टपलेले आहेत. फोडा झोडा राज्य करा, कुटुंब फोडा, पक्ष फोडा, ही भाजपची नीती आहे. हं. आणि आता ज्या तुम्ही नेत्यांचं नाव घेतलं ते त्याच भूमिकेत काम करताना मला दिसतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. हं. जर अमित ठाकरे आमच्या घरातलाच तरुण मुलगा आहे, म्हणूनच तर प्रश्न आहे. नाही प्रश्न काय, त्यांनी निवडणूक लढायची आणि लढायलाच पाहिजे. त्यांनी राजकारणामध्ये चांगल्या तरुणांनी आलं पाहिजे, त्यांनी लढावं आणि जनतेचा कौल घ्यायला पाहिजे. तुम्ही म्हणाल घरचाच मुलगा आहे. जेव्हा आदित्य उभे होते तेव्हा राज ठाकरेंनी ती जागा सोडली होती. आता लोक विचारत आहेत, भाजपही हल्ला करते की मोठेपणा दाखवून अमित पहिल्यांदा लढत असताना उमेदवार का मोठेपणामध्ये दिला? नक्की राजकारणात काय असतं जरा मला समजून जे सांगा. राज ठाकरेंनी बघा, केलं आदित्य ठाकरेसाठी. बघू ना, आधी भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे ते भारतीय जनता पक्षाची सिस्टर कन्सर्न आहेत. मनसे हा स्वतंत्र पक्ष नाही, तो भारतीय जनता पक्षाच्या तालावर हे काही अनेक पक्ष आहेत. मग शिंद्यांचा पक्ष असेल किंवा काही दलितांच्या नावानं निर्माण झालेले पक्ष आहेत. हे सगळे भारतीय जनता पक्ष त्यांना कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे नाचवत आहे आणि मतं खाण्यासाठी त्यांना ठिकठिकाणी ताकद दिली जाते. हे सत्य आहे, सत्य स्वीकारलं पाहिजे. महाराष्ट्रानं ते सातत्याने गेल्या 25 वर्षात पाहिलेलं आहे. आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राच्या दुश्मनांशी लढण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. जे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सगळे एकत्र झाले होते. हे तुम्ही कोणाला म्हणताय? मी हे आवाहन सगळ्यांना करतो. आम्ही मनसेलाही करता? मराठी माणूस जोपर्यंत एकवटत नाही तोपर्यंत मोदी शहाचं संकट दूर होणार नाही. माझा प्रश्न अमित ठाकरेचा आहे, तुम्ही का जागा सोडली नाही? घरचा मुलगा होता, तुम्ही आम्ही सोडू शकला आता असता. उमेदवार जाहीर कुठे केलेले आहे? म्हणजे शक्यता आहे. नाही, आम्हाला सुद्धा तुम्ही दिलं ना महेश सावंत तिकडे. येईल ना, भविष्यात काय होतंय तुम्हाला कळेल. म्हणजे तुम्ही शिंदे काय करतात हे पाहताय नाही, नंतर आम्ही निर्णय काही घ्याल. पाहत नाही. दादरला आम्ही सातत्यानं विद्यमान जागा ती शिवसेनेची आहे. तिथे शिवसेनेचे आमदार जिंकले होते, ते पळून गेले. हां. ते पळून गेले आणि आम्ही मागच्या वेळेला ते मनसेचाच पराभव केलेला आहे, आपल्याला माहीत असेल. हो. जर कोणाला पाठिंबा हवा असेल तर त्यासाठी चर्चा व्हावी लागते. राजकारणामध्ये चर्चेची दरवाजे उघडे असतात. पण जर तुम्ही फक्त काही दिल्लीतून काही सूत्र हालतात म्हणून काही करणार असाल तर महाराष्ट्र उडाळव्याने पाहतो आहे. म्हणजे दिल्लीतून सूत्र हालतात म्हणून तुम्ही उमेदवार दिला असं म्हणताय, आणि समजा चर्चा झाली तर उमेदवार मागे घ्याल असंही म्हणताय? नाही, मी काही म्हणत नाही. मी कुठे काय म्हणालो? तुम्ही म्हणताय हे. चर्चा करायला पाहिजे म्हणताय तुम्ही. प्रत्येक विषयावर या राज्यात आणि राजकारणात चर्चा व्हायला पाहिजे तर ती लोकशाही. नाही, परत तोच प्रश्न असणार आहे की राज ठाकरेंनी घरचा मुलगा राज नाही ठाकरे दिला. आमच्यासाठी गंभीर महत्त्वाचा विषय नाही आहे. महाराष्ट्रात खूप प्रश्न आहेत. नाही, नाही, अमित ठाकरेच्या विषयावर. ते त्यांचं राजकारण करतायत, त्यांना त्यांचं राजकारण करू द्या. हां. प्रत्येकाला, प्रत्येक पक्षाला, प्रत्येक नेत्याला आपल्या भूमिका घेऊन राजकारण करण्याचा अधिकार आहे ना. हे तुम्ही मान्य करत असाल. तुम्ही आता 10 चॅनल चालवता ना, एकमेकात घुसता का? नाही घुसत. तुमचं तुम्ही चालवा, तुमचं तुम्ही चालवा. प्रत्येकाने आपापला पक्ष चालवावा, प्रत्येकजण आपापली भूमिका मांडतो. याला जोडून एक शेवटचाच प्रश्न विचारतो तुम्हाला की समजा सदा सरवणकरने माघार घेतली, ही चर्चा आहे, त्यांची इच्छा. तुम्ही माघार घ्याल पण अमितसाठी? का? पंडित नेहरू उभे आहेत का इंदिरा गांधी उभे आहेत? मला तुम्ही एक समजून सांगा की महाराष्ट्रात असं काय घडलं आहे? इथे पंडित नेहरू परत उभे राहायला आले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे आहेत की ज्यांच्यासाठी हा निर्णय घ्यावा? तुम्ही एखाद्या गोष्टीचा फार बाऊ करताय. नाही, लढू द्या ना, चर्चा तरुणांना आहे. लढू द्या ना. चर्चा आहे तरुणांना की लढू द्या की. काकांनं का नाही केलं अहो, किंवा तरुण मुलांना लढू द्या. त्यांना राजकारण घासून पुसून त्यांना कळू द्या किती काय त्रास आहे राजकारणामध्ये, तरच त्यांची नेतृत्व उभी राहू शकतात. आम्ही काय सहज आलो का? आम्ही सुद्धा पखायला वाहिलेले आहेत ना. माझा शेवटचा प्रश्न, काय नंबर बघताय सर तुम्ही? महाविकास आघाडी आम्ही साधारण कोणत्याही कितीही लाटा आदळू द्यात, वादळ येऊ द्यात, नरेंद्र मोदी अमित शहानी पैशाचा पाऊस पाडू द्या, निवडणुकीमध्ये पोलीस ईडी CBIला उतरवू द्या, बरं का, त्या EVM मशीनच्या बॅटऱ्या चार्ज करू द्यात,
गोडाऊनमध्ये गेल्यावर सुद्धा मतदार याद्यामध्ये घोळ घालू द्या, तरी आम्ही 165 ते 170 जागा जिंकूच. जिंकणार आम्ही. आणि सरकार आमचं येणार, हे लिहून द्या आता, देतो. सरकार आल्यावरती मग काही मतभेद होणार नाही सगळं? कशाला होते मतभेद? नाही, परत मुख्यमंत्री कशा पदाचा करता? मी म्हणतो नाही होणार ना, अजिबात नाही. इथे कोणी खुर्चीच्या मागे लागलेलं नाही, यांना घालवायच्या मागे आम्ही लागलोय. आपला वडापाव राहिलाय साहेब, आता आता आपण वडापाव खाऊया. तर बडी बडी बाते वडापाव खाते. तर राऊत साहेबांनी आपल्या शैलीमध्ये आमच्यासोबत चर्चा केलेली आहे. तर एवढं आमचं चर्चा झाली की आम्ही वडापाव खाणं आमचं राहून गेलं. तर राऊत साहेब, बोला आपलं ना. खाणं, महाराष्ट्राचं खाणं म्हणजे वडापाव, ते आपण खाऊयात. आणि धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलात याबद्दल. पुढे खूप मोठं आव्हान आहे तुम्हाला, महाराष्ट्र पिंजून काढायचं. त्याच्या आधी गणित बसवायचंय, सीटचं, जागांचं आणि सगळ्यांचं. गणित बसलेलं आहे. ते तुम्ही बसवाल. आणि जसं तुम्ही म्हणता की कॉन्फिडेंटली 165-70 याल आणि सरकार बनवाल आणि लोकांच्या मनातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणालात. तर आता हे काँग्रेस राष्ट्रवादीला मान्य होतं का हे पाहावं लागेल. त्याआधी प्रचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं आव्हान आहे. म्हणून पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडी लोकसभेनंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरते आणि आत्मविश्वास आहे की या वेळेला महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल आणि महाविकास आघाडीची सरकार येईल. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. धन्यवाद राऊत साहेब. तर इथेच थांबूयात या कार्यक्रमात आणि वडापाव खात खात आपल्या सगळ्या प्रेक्षकांकडून रजा घेऊयात. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.